साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय 22 जून ते 24 जून रोजी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी यांच्याकरता तोंडाच्या आणि घशाच्या कर्करोग तसेच महिला कर्मचाऱ्यांकरता ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराकरता लुपिन कंपनीने मोफत स्क्रीनिंग टेस्टचे मशीन उपलब्ध करून दिले होते। ही स्क्रीनिंग टेस्ट शिबिराकरता 3 दिवसात सुमारे 418 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 318 कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। या शिबिराचं उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बोलताना गाडीलकर यांनी सांगितलं की श्री साईबाबा संस्थानमधील सर्वच कर्मचारी यांची टप्प्याटप्प्याने कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे। कर्मचारी बांधवांनी ही तपासणी शिबिराचा घाबरून न जाता तपासणी करून घ्यावी। तपासणीमधून निदान झालेल्या कर्मचाऱ्याला कॅन्सरशी लढताना संस्थान पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। तरी संस्थानामधील कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्यावी। कर्मचाऱ्यांकरता असेच तपासणी शिबिर यापुढेही केले जातील। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे, वैद्यकीय संचालक प्रीतम वडगावे, कॅन्सर तज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे, पंकज घुगे, राहुल गुप्ता, अपर्णा जाधव, डॉक्टर संपदा दाभाडे, नजमा सय्यद, प्रमोद गोरक्ष यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।